सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। मी प्रीतम मेत्रे, सगळ्यात पहिल्यांदा तर मी सासवड नगरपालिकेचा नगरसेवक या नात्याने आळंदी देवस्थान व स्वपन काका देवस्थानची जाहीररित्या माफी मागतो की आमच्याकडून तुमची व्यवस्था, आमच्या सासवड नगरपालिकेच्या प्रशासनाकडून तुमची व्यवस्था व्यवस्थित झालेली नाही आहे। त्याबद्दल मी सासवडच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने तुमची दिलगिरी व्यक्त करतो व पुढच्या वर्षी त्यात काय सुधारणा करता येतील त्या आम्ही पूर्णपणे करू, असं आळंदी देवस्थान व स्वपन काका देवस्थान यांना मी विनंती करतो। त्याचप्रमाणे तुम्ही त्या दिवशी पाहिलं की त्यांनी त्यांची खतखत आपले प्रांतसाहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, त्यांच्या देखत ते सगळे त्यांच्या जे काय अडचणी झाल्या त्या त्यांनी सांगितल्या। वास्तविक पाहता सासवड नगरपालिकेच्या कामांसाठी माननीय आमदार विजयबापू शिवतारे हे वेळोवेळी सगळ्या कामाचा निधी सासवड नगरपालिकेला पुरवत आहेत, पण तो येणारा निधी कुठंतरी बापूंनी आणला म्हणून थांबवायचा व त्या कामांना काहीतरी आडकाठी करायची, त्या कामांवरती कुठल्याही प्रकारे सह्या करायच्या नाहीत किंवा काय नाही। त्यामुळं सासवड शहराचा विकास हा थांबलेला आहे किंवा मागच्या साईडला राहतो आहे, विकास बॅकफुटला जातो आहे। त्यासाठी माझं एक सत्ताधाऱ्यांना एक विनंती आहे की निधी आणायचं काम बापू करतील, तुम्ही फक्त काम करायचं तरी काम करा की आणलेला निधी कसा माघारी जाणार नाही, तो कशा पद्धतीने काम करता येईल सासवड शहरामध्ये त्यांनी आलेल्या निधीतनं, व त्यामुळं लोकांची गैरसोय होणार नाही। काल अक्षरशः जे काही ड्रेनेज लाईनचा विषय झाला व वारकऱ्यांना किंवा बाहेरनं आलेल्या सगळ्या लोकांना त्याला सामोरं जावं लागलं, त्यामुळं अक्षरशः सासवड शहराचं पूर्णपणे नाव काल बदनाम झालेलं आहे। तर त्यात ज्या पद्धतीने विकासासाठी आणलेल्या निधीतनं आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने काम करू शकतो, काय करावं लागेल त्यावरती सर्वांनी एकत्र येऊन सासवड शहराच्या विकासासाठी आपण काम करू। धन्यवाद। मयूर राजेंद्र जगताप, मी पुणे जिल्हा समन्वयक म्हणून काम करतो। आपल्या सगळ्यांना माहीत आहे, काल स्वपन काकांची पालखीचा प्रस्थान झाला, आपल्याकडे परवा माऊलींची पालखी आली। स्वपन काका ते माऊलींच्या दर्शनाला येणारे जाणारे लोकांसाठी जी रोडची अडचण आहे त्यावरती मी 10 एप्रिलला मला अजूनही चांगलं आठवतं आहे, माझा वाढदिवस होता, त्याच दिवशी प्रेस नोट घेतलेली। मी त्या दिवशी विनंती केली होती त्यात की हा रोडचं काम करण्यात आलं पाहिजे। आपल्या गावामध्ये 2 मोठ्या पालख्या आहेत, माऊलींची येते, स्वपन काकाची येते। माऊलींच्या पालखीपासून स्वपन काका ते माऊली लोक वारंवार वर खाली जात असतात 2 दिवस पूर्ण। आम्ही मागच्या 10 एप्रिलला जेव्हा आम्ही नगरपालिकेला मी विनंती केली होती प्रेसद्वारे, आमचे नगरसेवक आहेत अक्षराज जगताप आणि पप्पू शेठ 8 नंबर प्रभागाचे जे नगरसेवक आहेत, त्या दोघांनी अर्ज दिला होता, विनंती केली होती लेखी की पालखीच्या आधी ह्याचं काम करण्यात आलं पाहिजे। त्या ज्या दिवशी आम्ही याच्यावर प्रेस दिली त्या दुसऱ्या दिवशी तिथं फक्त मुरुम टाकल्या गेला, खड्डे बुजवले, मुरुम पण नाही माती खड्डे बुजवले। त्यावरती आम्ही परत सीओ साहेबांना सांगितलं की त्याचं काम करा, डांबरीकरण करा, नुसते पॅचवर्क करू नका। पॅचवर्क केलं, पाऊस पडला की पावसाळ्यात सगळं वाहून जाईल। ऐन पालखीच्या वेळेस त्यांनी तिथं मुरुम टाकला आणि तो मुरुम नव्हता, चिक्कल होता। त्यांचं नशीब चांगलं, देवाच्या कृपेने पाऊस पडला नाही, तिथं चिक्कल झालं नाही। यदा कदाचित जर पाऊस पडला असता, चिक्कल झाला असता, तर वारकरी बांधवांना, वारकरी समाजाला जी अडचण झाली असती त्याचा जबाब कुणी दिला असता? आज तुम्ही लक्षात घ्या, वारकरी अख्ख्या वारीला पायी चालत येतात। आपल्या गावामध्ये जेवढं मला माहिती आहे, माऊलींचा 2 दिवस सासवडमध्ये मुक्काम असतो, मोठा मुक्काम असतो। किंवा आपण आपल्या गावात येणाऱ्या वारकरी समाजासाठी एवढी सुविधा देऊ शकत नाहीत। आता जसं मंदारभाऊंनी सांगितलं आत्ताच, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे। मी माझ्या स्वतःच्या घरचं उदाहरण देतो। पालखी स्वपन काकांच्या प्रस्थानाच्या दिवशी आमच्या घरी काही दिंड्या आहेत, त्यांचं जेवण असतं। सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यानमध्ये
आमच्या इथलं ड्रेनेज फुटलं. जिथं आम्ही वारकऱ्यांना जेवण्यासाठी नियोजन केलं होतं सगळं तिथं घाण काळं पाणी भरलं होतं. ऐन टायमाला तर जर हे असं झालं तर आम्ही कुणाला जबाबदार धरायचं? याची जबाबदार कोण आहे? हा ठीक आहे, नगरपालिकेला कळवण्यात आलं, नगरपालिकेचं काम केलं, पण ऐन पालखीच्या दिवशीच काय हे व्हावं? इतर दिवस हे होत नाहीत का? असं आहे का की ड्रेनेजमध्ये एवढं पाणी सोडलं गेलं, अचानक एवढं पाणी वापरलं गेलं की ते ओव्हरफ्लो व्हायला लागलं? अहो, जर ते ओव्हरफ्लो होणार तर तुम्ही आधी का नाही बघितलंय? सगळं रोडची कामं आधी का नाही करता आली? 10 एप्रिलला जर हा मुद्द्यावरती आम्ही बोललोय, तुम्ही दुसऱ्या दिवशी खड्ड्यात माती टाकून पॅचवर्क केले. अहो, डांबरीकरण करा हो. वारकरी आपल्या तोंडावरती काहीतरी तेच चिखल फेकून नाही मारला नशीब वारकऱ्यांनी. माझं अजूनही हात जोडून विनंती आहे नगरपालिकेला, कृपया पुढच्या पालखीच्या आधी तरी किमान त्याच्या डांबरीकरण, कॉन्क्रीटकरणसाठी तुम्ही म्हणतायत, कॉन्क्रीटिंगकरण करायला आम्हाला त्याच्या आधी प्लंबिंगचं, पाईपलाईनचं काम करावं लागलं ड्रेनेजचं, ते करा. कधी करायचे? कधी? लोकांनी आता जाऊन द्या, ते चुकीचं येतं आमच्या तोंडात. बापू शिवतारे बापू आपल्यासाठी वरून निधी आणतायत, सगळं करतात. अहो, आपण एकत्र येऊन काम करू ना. खाली राजकारण बाजूला ठेव, समाजकारण समाजासाठी करू. बापू तिथं लढतायत सगळ्यांसाठी, कुठनं ना कुठनं तरी कसा निधी आणायचा. सासवडच्या तरी त्यांचं रात्रंदिवस आजारपणात पण त्यांचं हेच चालू आहे. आजारपणात पण आता सोपन काकाच्या आराखड्यासाठी त्यांनी CM साहेबांकडनं मंजुरी आणली. अहो, तो माणूस जर आजारपणात एवढं करतोय, आपण तर ठणठणीत आहोत. आपण एकत्र येऊ, तुम्ही करा तरी काहीतरी, गावासाठी करा, स्वतःसाठी करा, समाजासाठीच करा हो. राजकारण ह्याच्यात करू नका, देवाच्या नावाखाली राजकारण नका करू. माझी हात जोडून विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार, मी संदीप मुरलीधर जगताप, एक नागरिक या नात्याने बोलतो. सासवडमध्ये आपल्या पालखी येते माऊलींची. तर माऊलींची पालखी यायच्या आधी नगरपालिकेचं कारभारी म्हणजे आपले साहेब चव्हाण साहेबांना फोन केला असता, लाईटीवल्या खांबाचे मरकुरी आहेत ते 4 वेळा सांगितले मी आधी की इथल्या बंद आहेत, तिथल्या बंद आहेत. तर त्यांच्याकडून उत्तर काय येतं की मरकुरी शिल्लक नाही आहेत, लाईटच नाहीत आपल्याकडं. दुसरी गोष्ट पाण्याच्या टँकरचा विषय. तर पाण्याचा टँकर आता 4 दिवस पाऊस पडला आहे, ह्याच्या आधी लोक पाण्याने परेशान झाली होती. तर टँकरला साहेबांना स्वतः सांगितलं असतं तर साहेब म्हणायचे तिथं रजिस्टर केलं आहे, रजिस्टरला जशी नावं असतात तसं टँकर टाकलं जातं. तर रजिस्टर फक्त दाखवायला आम्हाला पूर्ण टँकर दिवसाचे 35-40 टँकर टाकले जायचे. कोणाचे की ज्याचे पाहुणे आहेत, ज्याचे कोण संबंधित आहे त्यांच्या घरी रोज टँकर जायचे. परत ड्रायव्हरला 200 रुपये मिळले की ड्रायव्हर ते टँकर आधी टाकायचे. आम्ही नगरसेवक झालो, आमच्या वार्डातल्या लोकांचं अपेक्षा काय आहे की बाबा आता काहीतरी बाबा सेनेचे नगरसेवक आहेत म्हणून आपल्याला पाणी बिणी टायमावर मिळेल. 100 फोन केले तरी पाण्याचा टँकर जात नाही आहे. शिवसाहेब म्हणजे जबाबदार व्यक्ती आहे तिथल्या. शिवसाहेबांना 1000 फोन केले तरी नुसतं जाईल टँकर येईल टँकर, काही नियोजन नाही शिवसाहेबांचं. करतो नुसतंच बघतो. त्या माणसाला 4-4 दिवस शेड घालून पाणी बी पोचलं नाही आहे. आज सकाळचा विषय सांगतो. पालखी सकाळी गेली ज्ञानेश्वर महाराजांची. तर पालखी गेल्याच्या नंतर नगरपालिकेच्या शाळा चालू आहेत. म्हणजे शिवसाहेबांना एवढं बी माहीत नाही की बाबा आपल्याला शाळेला सुट्टी दिली पाहिजे. तर सोपाननगरमध्ये मी राहतो. तिथल्या सोपाननगरच्या शाळेत आतमध्ये भात आणि आमटी वाचलेली आहे, सगळी घाण त्यातमध्ये शाळा भरवली होती. आणि ह्या लोकांनी पालखी तर जाळायला घेतलाय सकाळपासून. पालखी तळा उभं राहून फोटो काढून आम्ही जाळलंय, सासवड स्वच्छ केले, पावडर मारतात. तिथं गरिबाची पोरं मिली, त्यांना रोग का व्हायना, काय का व्हायना, यांना मतलब नाही आहे. मी 3 वेळा शिवसाहेबांना सांगितलं, दुपारपर्यंत कोण तिकडे गेलं नाही साफ करायला. म्हणजे नगरपालिकेला काय कळानाच, नगरपालिकेला काय कळाना काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. अजून तिसरा विषय म्हणजे पाण्याची लाईन. पालखी यायच्या आधी ST स्टँडच्या समोर भाजीची दुकानं आहेत, तिथून पाण्याची लाईन टाकली. पाण्याची लाईन टाकणाऱ्याला सगळं उकारलेलं असतं. शिवसाहेबांना 5 वेळा सांगितलं की तिथं उकारलंय, इटा काढल्या, सगळं काढलंय. ही शिवसाहेबांच्या संबंधित मंडळी सगळी, का त्यातला वाटा शिवसाहेबांना हे बी सांगता येत नाही, पण ह्यांची संबंधित मंडळी पाण्याची लाईन उकरायची, जोडून टाकायची, तिकडे बुजवायचं नाही, काय नाही काय नाही काय नाही. 10 वेळा सांगितलं मी, काही केलं नाही. पालखी निघून गेली, त्या लाईनीच्या इटा काढलेल्या, माती तशीच आहे. परत पाण्याची लाईन दुसरी 2 महिन्यापूर्वी सोपाननगर नानाने पार्कच्या तिथं टाकी आहे पाण्याची, तिथं लाईन नेली आहे. तिथला चेंबरमध्ये वारकरी पडलाय, कालच्याला जखमी झालाय. म्हणजे ह्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून चेंबरमध्ये माणूस पडला काय आणि मिळाला काय.
काही मतलब नाही. हे चेंबर बनवणारी सांगतात की चेंबर अजून आलं नाही. हे चेंबर कोण बनवतो? यांचीच लोक. नाव घेत नाही मी, ह्यांचीच लोक. आणि यांचा चेंबर बनायचं माणसं मिळाल्याच्या नंतर नामदेव शाळेच्या कडे 2 चेंबर आहेत. झाकणं मिळत नाही म्हणून बनवली नाही म्हणून ते 2 चेंबर आहेत. तिथं कालच्याला ट्रक गेलता माऊलींचा. तो ट्रक JCP आणून एवढं गर्दीत काढला. आधी हे 4 दिवस मी सांगत होतो शिवसाहेबांना, त्यांना जमलं नाही ते करायला. नुसतंच करतो चाललं होतं. बघतो करतो. त्या आधीचा विषय की 10 वेळा मी सांगितलं की सफाईला बायका आहेत आपल्याकडे, 60 बायका आहेत, 60 गडी आहेत. तर सांगितलं की आपल्या तिथं सोपाननगरमध्ये झालं, सगळ्या वार्डात झालं की झाडणाऱ्या बायका येत नाहीत. ह्यांनी फक्त काय करायचं, नगरपालिकेपासून ती मेन रस्ता धरायचा, रोज सकाळी झाडायचा. रोज सकाळी बायका येत, बाकी फक्त एकच रस्त्याला, कुठला ती ओळखून घ्या, त्यांच्याच रस्त्याला बायका तेवढ्या. आतली मेली, कचऱ्या वाचून ह्याची वाचून. खाऊ गल्ली झालं, ते गार्डन झालं, ते गार्डन आहे, ते काय कुणाचं पर्सनल नाही. तिथं दुकानं बिकानं लावून सगळं ह्यांची मनमानी, ह्यांची लोक. म्हणजे काय केलं पाहिजे, शिवसाहेबांनी काय केलं पाहिजे, याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. शिवसाहेबाला काय सांगायला गेलं तर शिवसाहेब समजून घ्या आणि करतो. अरे शिव आहेत का कोण आहेत? शिवला अधिकार काय आहेत? मला वाटतं हे विसरून गेलेत की शिवला अधिकार काय आहेत. ते काहीच होत नाही. तरी माझी विनंती आहे की बाबा शिवसाहेबांनी, प्रशासनाने, की सगळ्यांनी काय करा की प्रशासन, सगळी लोकांनी तर सांगितलं काय म्हणतात, मी करतो आणि बघतो, काही होत नाही. पाण्याच्या ड्रायव्हरचा विषय सांगतो की पाण्याच्या टँकरवर 2 ड्रायव्हर होते. ती एक इमानदार होता की बाबा वही बघायचा आणि टँकर टाकायचा, म्हणून त्याच्या आयामाया काढल्या एका नगरसेवकांनी. त्यांनी तक्रार केली शिवसाहेबांकडे लेखी, म्हणून त्याला काढून टाकला. 3 दिवस टँकर उभा, लोक मेली पाण्या वाचून. हजारो फोन येत होते, कुणालाही पाणी पोचलं नाही. म्हणून इथं सगळा शिवसाहेबांना जमतच नाही, सासवडच पेल होत नाही त्यांना. कशाने पेलवाना काय त्यांच्या जीवाला माहिती, पण कुणाला बोलणार नाही. कुठल्या शिवसाहेबाला सफाई कामगार बी ऐकत नाही, अशी तरा झाली शिवसाहेबांची. त्यामुळं साहेबांनी सगळे विचार करून हे जरा लक्षात घेतलं पाहिजे. एवढं बोलून थांबतो. नमस्ते.